एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करतायत, तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाने हे निकष काढलेले आहेत। त्यामुळे आता या निकषांमध्ये किती टक्के मराठा बांधव बसणार आणि त्याचबरोबर सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार का आणि कधी, हा प्रश्न अजूनही कायम आहे। यानंतर पाहूयात पुढची बातमी। सत्ताधाऱ्यांनी 16 ते 22 जानेवारीपर्यंत राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा धूमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर विरोधकांनी राम मंदिर सोहळा भाजपने हायजॅक केल्याचा आरोप केलाय। सत्ताधाऱ्यांच्या राम मंदिर उद्घाटनाला जाण्याऐवजी 22 जानेवारीनंतर अयोध्येला जाणार असल्याचं विरोधकांनी जाहीर केलंय। तो मुझे लगता है प्रभु श्री राम को एक तरह से किडनैप करते हैं। राम मंदिराचा उद्घाटन सोहळा जसा जसा जवळ येऊ लागलाय तसा तसा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राम मंदिरावरून आरोप प्रत्यारोप होऊ लागले। अयोध्येतला राम मंदिर सोहळा हा संपूर्ण देशाचा असताना तो हायजॅक केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला। सरकार है बीजेपी की यूपी में और दिल्ली में, तो मुझे लगता है प्रभु श्री राम को एक तरह से किडनैप करते हैं। तो हम क्या बैठे हैं क्या इन्विटेशन का इंतजार करके? संजय राऊतांच्या आरोपांना नितेश राणे उत्तर देणार नाहीत असं होणार नाही। राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला बोलावलं नसल्यानं थैथयाट सुरू असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। आता राम मंदिरच्या कार्यक्रमासाठी बोलवलं नाही म्हणून थैथयाट करणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक अयोध्याच्या सातबाऱ्यावर उद्या भारतीय जनता पक्षाचं नाव लागेल अशा बोलण्याची हिम्मत हा संजय राजाराम राऊत आज सकाळी करतो। राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा भाजपचा इव्हेंट आहे। हा इव्हेंट झाल्यानंतर ठाकरे गट अयोध्येला जाणार असल्याचं राऊतांनी सांगितलं। बीजेपी का 2-3 दिन का जो एक पॉलिटिकल इवेंट है वो खत्म होने के बाद हम जाएंगे भगवान के पास। हमारा रिश्ता है प्रभु श्री राम से। ये जो लोग हैं जो राजनीति करना चाहते हैं या राजनीति कर रहे हैं, उनका ना राम से नाता है ना उनके विचार से नाता है। संजय राऊतांच्या वक्तव्याला काँग्रेसनेही दुजोरा दिला। 22 जानेवारीनंतर अयोध्येला जाण्याचा विचार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं। हे कोण होते आमंत्रण देणार? यांचा काय संबंध आहे? त्याच्यामुळे यांच्या आमंत्रणाचा हा विषय नाहीये। आमचे जे श्रद्धास्थळ आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहोत, जातो पण अनेकदा जाऊन पण आलेलो। त्याच्यामुळे यांच्या आमंत्रणाला हे काही रामाचे काही हे थोडी आहेत। हे भगवान श्रीरामांनी यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। सत्ताधाऱ्यांमधील अनेक बड्या नेत्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाही। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरून अनेक जण रुसून बसण्याची शक्यता आहे। विरोधकांनी मात्र निमंत्रण येण्याच्या आधीच आम्ही जाणार नाही अशी भूमिका घेतली। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।